हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या एसएसए ऍग्रिकल्चर या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या इन्क्वायरीज आणि कॉल्स चालू होते यासाठी की सर आमची आता एमसीआर ची एक्झाम झालेली आहे, आमची डिग्री पूर्ण झालेली आहे, आता आम्हाला पुढे आयबीपीएसच्या परीक्षांची तयारी करायची आहे ज्या की ऍग्रिकल्चर सिलेबसवर आहेत. त्यामध्ये एफ आहे, एफसीआय आहे, सीडब्ल्यूसी आहे, नॅशनल सीड कॉर्पोरेशन आहे आणि खूप साऱ्या एक्झाम्स आहेत. बट या एक्झामची तयारी करण्यासाठी आम्हाला जे मेन्स आहे, जे मेन कोर पार्ट आहे ऍग्रिकल्चरच्या, त्याच्या रिलेटेड बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत का, त्याच्यामध्ये शेड्यूल काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचं बऱ्याच जणांची इन्क्वायरी होती. आणि त्यासाठी स्पेसिफिकली आयबीपीएस एएफओ ची बॅच जी अनाउन्स केली आहे शोम सरांनी प्रिलिम्सची, त्याच्या रिलेटेड मेन्सची पण बॅच एखादी आहे का, यासाठी जी मुलांची इन्क्वायरी होती त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून आपण हा व्हिडिओ आज करत आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल की आपली एएफओ मेन्सची जी बॅच आहे, पूर्ण वर्षभर चालणारं जे आपलं ऍग्रिकल्चरचा सिलेबस आहे, तर त्या सिलेबसची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये टीचिंग स्टाफ कोण असणार आहे, ड्युरेशन कसं किती असणार आहे, सब्जेक्ट कसे कव्हर केले जातील, शेड्यूल काय असणार आहे, फीस काय असणार आहे, फॅसिलिटीज काय असणार आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बॅच सुरू कधीपासून होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळतील. मित्रांनो, फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही प्लीज 1.25 वर हा व्हिडिओ बघा, बट हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनातील सगळ्या शंका ज्या आहेत त्या निरसन होतील. ठीक आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना किंवा कुठल्याही फिनालेची तयारी करत असताना तो फिनाले किती तारखेला आहे, ती लढाई किती तारखेला आहे, हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं आपण एएफओ मेन्स बाबत बोलत आहोत. त्यामुळे एएफओ मेन्सची जी बॅच आहे ही सुरू करत असताना आपल्याला एएफओ मेन्सची परीक्षा किती तारखेला आहे, ती फिनाले कधी आहे, ती लढाई किती तारखेला आपल्याला लढायची आहे, याची आपल्याला माहिती घेणं खूप गरजेचं आहे. तर एक्झाम शेड्यूल जो आहे तो आयबीपीएस कॅलेंडर आपल्याला फार सुरुवातीलाच पब्लिश करून टाकतं. ठीक आहे, वर्षाच्या सुरुवातीला पब्लिश करून टाकतं. तर त्यानुसार आतापर्यंतची परंपरा मोडीत काढत आयबीपीएसने एएफओची जी परीक्षा प्रिलिम्स डिसेंबर मध्ये व्हायची ती आता अलीकडे घेतलेली आहे, नोव्हेंबर मध्ये घेतलेली आहे. तर यावर्षी एएफओची जी प्रिलिम्स आहे ती 9 नोव्हेंबरला असणार आहे. मित्रांनो, हा खूप मोठा चेंज आहे, हा खूप ड्रास्टिक चेंज आहे, कारण तुमची प्रिलिम्स अलीकडे घेतल्यामुळे तुम्हाला प्रिलिम्सला आणि सोबतच मेन्सला सुद्धा दरवर्षीपेक्षा 1 महिना कमी भेटणार आहे. ठीक आहे, अभ्यासाला. तर त्या हिशोबाने तुम्हाला तयारी सुद्धा लवकर सुरू करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ न घालता, जास्त डिस्कशन करत न बसता, जास्त गप्पा मारता किंवा जास्त इकडं मामाच्या गावाला गेलो तिकडं मामीच्या गावाला गेलो असे कारण न देत बसता डिग्री झाल्या लगेच तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची म्हणजे आयबीपीएस एक्झामची तयारी सुरू करावी लागणार आहे. तर बघा, प्रिलिम्स जी आहे ती 9 नोव्हेंबरला आहे, मेन्स जी आहे ती 14 डिसेंबरला आहे. ठीक आहे, 14 डिसेंबरला आहे. म्हणजे दरवर्षीची मेन्स तुमची 30 जानेवारीच्या आसपास होते, ती तुमची 14 डिसेंबरला म्हणजे जवळपास 45 दिवस अलीकडे आलेली आहे. ठीक आहे, सो 45 दिवसाचा तुमचा अवधी जो आहे तो तुम्हाला कव्हर करायचा आहे लवकर. ठीक आहे, त्यामुळे जास्त टाइमपास करायचा नाही. बघा, फिनाले आपली 9 नोव्हेंबर आणि 14 डिसेंबरला आहे आपली फिनाले. ठीक आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची. मग आपली तयारी कशी असायला पाहिजे, किती तारखेपर्यंत आपली तयारी पूर्ण व्हायला पाहिजे, त्यानुसार आपलं हे सगळं बॅच मध्ये नियोजन असणार आहे. ठीक आहे, बघा आता बॅच, आता सगळ्यात महत्वाचं तर ही जी फिनाले आहे आपली 9 तारखेची, ठीक आहे, 9 नोव्हेंबरची आणि 14 डिसेंबरची, तर या फिनालेसाठी किंवा या शेवटच्या लढाईसाठी आपण तयारी कधीपासून सुरू करणार आहोत, आपली बॅच कधीपासून सुरू करणार आहोत, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, बॅच जी आहे ही सुरू होणार आहे 10 जूनला. जी मेन्सची बॅच आहे ती 10 जूनला सुरू होणार आहे. 10 जूनला संध्याकाळी 7 वाजता पहिलं लेक्चर असणार आहे. संध्याकाळी 7 ते 8:30 आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. ठीक आहे, संध्याकाळी 7 ते 8:30 आपलं पहिलं लेक्चर असणार आहे. 1.5 तासाचं सेशन असणार आहे. बघा, त्याच्यानंतर प्रिलिम्स जी आहे ती लगेचच 9 दिवसाच्या अंतराने, म्हणजे प्रिलिम्स जी आहे ती 19 जून 2024च्या दिवशी सुरू होईल सकाळी 10 वाजता. ठीक आहे, सकाळी 10 वाजता. म्हणजे बघा, 10 ते 19 तुम्हाला फक्त मेन्स असणार आहे. 10 ते 18 तारीखपर्यंत तुम्हाला फक्त मेन्सचे लेक्चर असणार आहेत. 19 तारखेपासून तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही कंबाईन लेक्चर करावे लागतील. आता प्रिलिम्स जे आहे ते प्रिलिम्सची सगळी माहिती तुम्हाला शुभम सरांनी आपल्या शुभम सर्स अकॅडमी नावाच्या मेन युट्यूब चॅनलला पूर्ण व्हिडिओतून त्यांनी दिलेली आहे. तो त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती आपल्या ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल. तर ते सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामध्ये प्रिलिम्स मध्ये काय असणार आहे, कुठल्या ऍक्टिव्हिटी असणार आहे, कुठला स्टाफ असणार आहे, कोण डाऊट क्लिअरिंगला असणार आहे, बाकी काय काय ऍक्टिव्हिटी चालतात, ह्या सगळ्यांची डिटेल माहिती शुभम सरांनी दिलेली आहे. इव्हन या व्हिडिओपेक्षा जास्त डिटेल तो व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी बघितला नसेल तो प्रिलिम्सचा व्हिडिओ तुम्ही प्लीज बघून घ्या. आता बघा, आपलं कसं असतं, आपल्याला माहिती आहे की काहीही झालं, तुमचा ऍग्रीचा अभ्यास कितीही चांगला असला, मेन्सचं
तुमचं कन्सेप्ट किती क्लिअर असते तरी प्रिलिम्सला फोकस करणं खूप महत्वाचं आहे, प्रिलिम्स क्रॅक करणं खूप महत्वाचं आहे. कारण डिग्री मधून आलेल्या मुलांना प्रिलिम्सचे विषय सगळे नवीन असतात. मेन्समध्ये आम्ही ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर जे शिकवणार आहोत, जे कुठला विषय शिकवणार आहोत त्या विषयाचा ऍटलिस्ट थोडंफार बॅकग्राऊंड तुम्हाला माहित असतं, पण प्रिलिम्सच्या कुठल्याच विषयाचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहित नसतं. क्वांट तुमच्यासाठी नवीन असतो, LR म्हणजे लॉजिकल रिझनिंग नवीन असतो आणि इंग्लिश पण नवीन असतो. त्यामुळे ह्या तिन्ही विषयांवर आपण सगळ्यात सुरुवातीला जास्त फोकस करतो आणि त्यामुळं ही जी बॅच आहे ही जास्त कालावधीची असणार आहे, 10 ते 2.5. आता 10 ते 2.5 म्हणल्यानंतर तुम्ही घाबरायचं नाहीये, याच्यामध्ये तुम्हाला लंच साठी ब्रेक पण दिलेला असतो. ठीक आहे, तर यांचं टायमिंग कसं असणार आहे, पहिलं लेक्चर कोणाचं, दुसरं लेक्चर कोणाचं, तिसरं लेक्चर कोणाचं, हे त्या व्हिडिओमध्ये आहेच, जे तुम्हाला मी ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्हाला हे सगळं कळून जाईल. पण 10 ते 2.5 तुमचं प्रिलिम्स असणार आहे आणि या काळामध्ये आपलं मेन्स जे आहे ते फक्त 1.5 तास चालणार आहे, फक्त 1.5 तास, 7 ते 8:30 रात्री एकदम रिलॅक्स मध्ये कॅज्युअली आपल्याला मेन्सची तयारी हळूहळू सुरू करायची. ठीक आहे, कारण तुम्ही नेमकंच MCR ची तयारी करून आलेला असा, डिग्री मधून आलेला असा, तुम्हाला बरेच विषय माहित असतात. हलक्या फुलक्या विषयापासून आपण सुरुवात करतो, पुढे तुम्हाला सगळं कळून जाईल. ठीक आहे, तर अशी तयारी सुरू केल्याच्या नंतर जी तयारी आपण 10 जूनला म्हणजे पहिलं लेक्चर तुमचं कधी असणार आहे, 10 जूनला संध्याकाळी 7 वाजता तुमचं पहिलं लेक्चर असणार आहे. ठीक आहे, मेन्स वाल्यांचं ज्यांना फक्त प्रिलिम्स लावायची त्यांचं पहिलं लेक्चर 19 तारखेला सकाळी 10 वाजता असणार आहे. ठीक आहे, ज्यांचं प्री मेन्स आहे त्यांना पहिलं मेन्स पासून सुरुवात होईल. ठीक आहे, तर आता आपलं टार्गेट काय आहे बघा, शेड्यूल जो आहे तो 9 नोव्हेंबरला प्रिलिम्स आहे ना, तर मग आपलं टार्गेट असं आहे की 30 सप्टेंबर पर्यंत प्रिलिम्सची बॅच संपली पाहिजे. ठीक आहे, किती, 30 सप्टेंबर पर्यंत. साधारणतः आपल्या बॅच सगळ्यात 3.5 महिन्यामध्ये संपतात, पण तरीही मी 10-15 दिवसाच्या मध्ये ऍड करून घेतलेले आहेत. कुठलाही इश्यू आला, काहीही झालं तरी 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ती बॅच संपवायची आहे. 30 सप्टेंबर पर्यंत प्रिलिम्स आपलं संपलेलं असणार आहे. म्हणजे पुढे नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फक्त प्रॅक्टिस आणि रिव्हिजन एवढं करायला तुम्हाला वेळ मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 14 डिसेंबरला जी आपली मेन्स असणार आहे त्यासाठीची जी बॅच आपली 10 तारखेला सुरू होते ना, तर ती जवळपास 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला सगळं सिलेबस संपवायचा आहे. ऑक्टोबर एंडला आपला पूर्ण सिलेबस आपल्याला मेन्सचा संपवायचा आहे. ठीक आहे, 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला पूर्ण सिलेबस संपवायचा आहे. पण सर कसं संपवणार आहे तुम्ही, मेन्सच्या बाबतीत तुम्ही कोणते विषय कसे घेणार आहात, तर हा पूर्ण टेंटेटिव्ह शेड्यूल आहे बघा. हा शेड्यूल आपण आपल्या जेवढ्या काही फॅकल्टी आहेत ॲग्रिकल्चर मेन्सला आपल्याकडे डायव्हर्सिफाईड स्टाफ आहे आणि तीच आपली स्ट्रेंथ आहे, तीच आपली जमेची बाजू आहे. आपल्याकडे जो स्टाफ आहे तो त्या विषयामधला एक्सपर्ट स्टाफ आहे, त्याची पुढे माहिती आहेच. तर त्या सगळ्या स्टाफला आपण टाइम स्लॉट दिलेला असतो, त्यांना ऑलरेडी विचारलेलं असतं की तुम्हाला तुमचा विषय AFO लेवलला शिकवायला किती वेळ लागेल, किती लेक्चर्स लागतील, तर त्यानुसार त्यांच्याकडनं वेळ घेऊन, त्यांचे दिवस घेऊन त्यानुसार हा सगळा शेड्यूल जो आहे तो डिझाईन केलेला असतो, हा शेड्यूल त्यांना दिलेला असतो. हा शेड्यूल एक्झॅक्ट असाच असणार आहे का, तर बिलकुल असा असणार नाही, पण थोडाफार याच्यामध्ये बदल होऊ शकतो. कारण त्या काळामध्ये त्या टीचरला त्यावेळी जर काही एखादी अडचण आली, लेक्चर काही काळ बंद राहिले किंवा म्हणजे लेक्चर बंद नाही राहणार पण त्यांचं रिप्लेसमेंट होऊ शकतं. समजा आता हा बॉटनी आहे, हा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरला, तर यांना काही अडचण असेल तर हे आपण थोडं वर घेऊ शकतो किंवा खाली घेऊ शकतो. थोडंसं फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली याच तारखेला सुरू होईल, याच तारखेला संपेल असं नाहीये. त्यामुळे बघा इथं सिलेबसचा शेवटचा जो दिवस आहे करंट अफेअर्सचा, हा 9 ते 15 ऑक्टोबर मी दिलेला आहे आणि टार्गेट बॅच संपवायचं 30 ऑक्टोबरचं आहे. त्यामुळे 15 दिवसांचा तो पण एक गॅप मी याच्यासाठी ठेवलाय की कुठेही काही अडचण आली तर 15 दिवसामध्ये ते ऍडजस्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर हे सगळं आपण या सिक्वेन्सनं आपण सगळे लेक्चर्स घेणार आहोत. सुरुवात आपली एक्सटेन्शनने होणार आहे. एक्सटेन्शन हा एकदम हलका फुलका विषय आहे आणि एक्सटेन्शनचे मागच्या सगळ्या IBPS AFO एक्झाम जर तुम्ही पाहिला मागच्या 2-3 वर्षाचा, तर किमान एक प्रश्न तरी असतो. त्यामुळे एक 7 लेक्चरचं हे एक्सटेन्शन नावाचा विषय जो आहे तो आपण सुरुवातीला घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल की एक विषय झाला कडे एक आठवड्यामध्ये. ठीक आहे, आणि त्या विषयामधले छोटे कांगोरे जे आहेत, छोटे ज्या डेफिनेशन्स आहेत, कन्सेप्ट आहेत, हे आपले क्लिअर होत जातील. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि आमचाही एक विषय संपला म्हणून एक थोडंसं आमचाही कॉन्फिडन्स वाढेल. तोपर्यंत आपली ट्युनिंग जुळेल आणि मग हळूहळू आपण मेजर विषयाकडे वळत जाणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स असणार आहे. ठीक आहे, अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स आपले सतीश सर घेतात, तर सतीश सर अॅनिमल हजबंडरी डेअरी सायन्स घेतील. नंतर मेट्रोलॉजी मीच घेईल, सॉइल सायन्स आहेत विजय सर, त्यानंतर ॲग्रोनॉमी आहे, ॲग्री इंजिनिअरिंग आहे, पॅथॉलॉजी, हॉर्टिकल्चर, एंटोमॉलॉजी, ह्या सगळे विषय असे सिक्वेन्सली व्यवस्थित तुमचे लाईव्ह मध्ये होणार आहेत. बघा आता याच्यामध्ये सर तुम्ही म्हणाल फॉरेस्ट्री नाहीये किंवा सेरिकल्चर नाही किंवा हे छोटे जे मायनर विषय आहेत हे कोण घेणार आहे, तर हॉर्टिकल्चरचे सर फॉरेस्ट्री घेतील, एंटोमॉलॉजी सर सेरिकल्चर घेतील, बॉटनीचे सर सीड टेक्निक वगैरे घेतील. म्हणजे जो पॅरेंट ब्रँच जे आहे, पॅरेंट सब्जेक्ट जो आहे त्याचा मायनर सब्जेक्ट किंवा त्याचा सब सब्जेक्ट जो आहे ते सर
त्या पिरियडमध्ये ते घेऊन टाकतील. ठीक आहे, हॉर्टिकल्चर शिकवताना शेवटी तुमचे फॉरेस्ट्रीचे काही लेक्चर्स होऊन जातील. एंटॉमॉलॉजीचे सर तुम्हाला शेवटचे काही लेक्चर सेरिकल्चरचे घेतील. ठीक आहे, तर प्रत्येक विषय, प्रत्येक मेजर मायनर विषय आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, इथं मी मॅक्झिमम याच्यात लिहिलेले कंसामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये फिशरीज वगैरे आहे, इथं लिहायचं विसरले माझं. ठीक आहे, आता हे फिशरीज वगैरे आहे. ठीक आहे, तर हे त्या विषयाचे सर त्याचे छोटे मायनर सब्जेक्ट जे आहेत ते स्वतः कंप्लीट करतात. बरं, याच्यामध्ये आता हा जो संडे टॉपिक लिहिलाय मी, हा कशासाठी लिहिलाय, तर प्रिलिम्सची जी तुमची बॅच असते त्याच्यामध्ये दर संडेला तुम्हाला सुट्टी असते. ठीक आहे, दर संडेला तुमची सुट्टी असते. बट मेन्सच्या बॅचमध्ये संडेला सुट्टी असेल की नाही हे त्या विषयाच्या त्या टीचरवर आपण त्यांना लिबर्टी दिलेली आहे त्या डिसिजनची. समजा फॉर एक्झाम्पल ऍग्री इंजिनिअरिंग घेत आहेत, आता ऍग्री इंजिनिअरिंग मनीष सर घेतात. ऍग्री इंजिनिअरिंगचा सिलेबस त्यांना वाटलं की 4 ते 13 ऑगस्ट मध्ये संपवायचा आहे, तर त्यांचा सिलेबस बऱ्यापैकी व्यवस्थित चालू आहे. त्यांना वाटलं एखादी सुट्टी आपण ऍडजस्ट करू शकतो, तर ते देतील तुम्हाला रविवारी. अदरवाईज त्यांना जर वाटलं की नाही गडे माझा सिलेबस थोडा जास्त आहे, मला ह्या टाइम लिमिट मध्ये संपवायचा आहे, तर ते कदाचित रविवारी तुमचे 2 लेक्चर पण घेतील. ठीक आहे, पण तुमचा सिलेबस व्यवस्थित संपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते तुम्हाला कधी सुट्टी देतील कधी नाही ह्याची मात्र कमिटमेंट तुम्हाला देत नाही. म्हणून मी तर दोन्हीही चिन्ह वापरलेत, क्वेश्चन मार्क पण वापरले, एक्सक्लेमेटरी पण वापरले. ठीक आहे, सो संडेची सुट्टी ही मेन्सला असेल किंवा नसेल, बट प्रिलिम्सला मात्र असते. त्यामुळे मेन्सची बॅच एकदा सुरू झाली की रेल्वे सारखी झप 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 पुढे जाते. ठीक आहे, त्यामुळं हे सगळं मेन्सचं शेड्यूल आहे. संडेची सुट्टी असेल नसेल हे फिक्स नाहीये. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये असाव्यात. हे सगळे शेड्यूल जे याला टेंटेटिव्ह शेड्यूल आपण असं म्हणू, कारण हे जे आहे हे फिक्स नाहीये. ठीक आहे, फिक्स नाहीये, हे फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे याला टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणू आपण. ठीक आहे, सो हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. सर मग ह्या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर्स, आता बॅच म्हटल्याच्या नंतर लेक्चर तर भेटणार, बट बाकी आणखीन काय असणार आहे? बाकी बॅच मध्ये सगळे जे लेक्चर्स आहेत हे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतील. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्यांना कितीदाही बघू शकता, कितीदाही त्यांना रिव्हिजन करू शकता. एखाद्या विषयाला तुम्ही असाल नसाल काही हरकत नाही. कधी तुमचं लेक्चर तुमचं आता समजा फायनल इयरच्या मुलांनी जर बॅच लावली, त्यांचं कधी रावेचं काम असतं, कधी मॉड्यूलचं काम असतं, काही मुलांनी जॉब जॉईन केलेले असतील तर त्यांनी जर जॉईन केलेली असेल, तर त्या सगळ्यांसाठीच आपण टाइम शक्यतो संध्याकाळचा ठरवलाय मेन्सचा. म्हणजे तुम्ही कॉलेज असाल, जॉबला असाल, कुठे असाल तर संध्याकाळी तुम्ही तर करू शकता. बट इन केस तरी तुमचं सुटलं, सर मामाचा फोन आला तर मामा घरी येच म्हणू लागले, आठवणच करू लागले, मामी जरा जास्तच लाड करतात, मग गेलतो मामाच्या इथं म्हणून 2 दिवस बुडलं ट्युशन, तर टेन्शन नाही घ्यायचं. रेकॉर्डेड मध्ये पण लेक्चर तुमच्याकडे असतील, एका दिवशी 2-3 लेक्चर करू शकता तुम्ही. ठीक आहे, रिव्हिजन करू शकता, एका दिवशी जास्त लेक्चर बघू शकता. सो ऑल लेक्चर्स आर लाईव्ह अँड रेकॉर्डेड विल बी प्रोव्हाइडेड टू यू. ठीक आहे, त्याच्यानंतर फोकस जो आहे तो आपल्या लेक्चरचा मागचा जर तुम्ही एएफओचा पेपर पाहिला, इव्हन कालचा एमसीआरचा पेपर जर तुम्ही पाहिला, तर कुठलाही प्रश्न तुम्हाला स्ट्रेट मध्ये विचारला गेलेला नाहीये. ठीक आहे, मॅक्झिमम प्रश्न जी तुमची रँक डिसाइडिंग क्वेश्चन असतात हे तुमचे सगळे कन्सेप्ट बेस्ड आणि अप्लाइड क्वेश्चन असतात. हे अप्लाइड क्वेश्चन तुम्हाला जर सोडवायचे असतील तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपला जो फोकस आहे तो कन्सेप्ट क्लिअर करण्यावर आणि अप्लाइड क्वेश्चन ची प्रॅक्टिस चालत तुमच्याकडून करून घेण्यावर असतो. बऱ्याच वेळा माझी सवय अशी आहे की लेक्चर चालू असताना ह्या स्लाइडवर कुठले प्रश्न तुम्हाला येऊ शकतात हे मी लगेच सांगत असतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॅच मध्ये कन्सेप्ट क्लिअर करण्यावर आणि अप्लाइड क्वेश्चन वर जास्त फोकस असणार आहे. त्यानंतर सगळ्या सब्जेक्टच्या तुम्हाला नोट्स मिळतील, या सगळ्या सब्जेक्टच्या तुम्हाला नोट्स मिळतील. आता याच्यामध्ये असं आहे की अहम ब्रह्मास्मी म्हणण्याची आपल्या क्लासला तरी सवय नाहीये, त्यामुळे आपण सगळं काही एवढं वाचा आणि मग ह्याच्यामधून येईल असं नाही म्हणणार. आपल्या क्लासच्या सगळ्या नोट्स प्लस बाकी कुठलं स्टडी मटेरियल मार्केटमध्ये आहे काय नाही या सगळ्या बाबत सुद्धा आपण सांगत असतो. हे पण वाचा, ते पण वाचा. जास्तीत जास्त मुलांनी वाचत राहायला पाहिजे, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन डाटा कलेक्ट केला पाहिजेत आणि त्याच्यातून मग त्यांना जेवढी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येईल, जेवढं अभ्यासाला त्यांना भेटेल, त्यातून त्यांचं परीक्षेतून एक मार्काचा रँक जे आहे ते पुढे जायला पाहिजेत या मताचे आपण. त्यामुळे सगळ्या विषयांचे सब्जेक्ट नोट्स तर आपण देऊच, पण बाकी मार्केटमधल्या पण तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, त्या सुद्धा कुठल्या वापरायच्या काही नाही, आपण त्यावेळी सांगत जाऊ त्या विषयाच्या. ठीक आहे, ऑल सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट असतील, प्रत्येक सब्जेक्टची सब्जेक्ट वाईज मॉक टेस्ट असेल. ठीक आहे, किमान 3 मॉक टेस्ट आपण घेत असतो प्रत्येक सब्जेक्टच्या. ठीक आहे, त्यानंतर ओव्हरऑल मॉक टेस्ट सुद्धा असतात. ओव्हरऑल मॉक टेस्ट तर आपल्या सगळ्यात फेमस आहेत, कारण ओव्हरऑल मॉक टेस्ट आपल्या ऍक्च्युअल आयबीपीएस एएफओ लेवलचे असतात. ठीक आहे, सो ओव्हरऑल मॉक टेस्ट आहेत. इंटरव्ह्यू प्रिपरेशन जे आहे ते तर आपण दमदार करून घेतो. आतापर्यंत जे आपलं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी फोन करून नंतर हे सांगितलं की सर क्वेश्चन्स जो ऍटमॉस्फिअर आहे इंटरव्ह्यूचा तो एक्झॅक्टली आपल्या क्लास सारखा असतो. ठीक आहे, तर इंटरव्ह्यू प्रिपरेशन सुद्धा ह्या बॅच मध्ये तुम्ही एकदा एनरोल केलं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे, बरं सर आणखीन काय होईल? जसं की प्रिलिम्सला डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, टेलिग्राम सेशन आहे, बाकी स्पीड बुस्टर आहे. तर हे सगळे सेशन जसे प्रिलिम साठी होतात तसे मेन साठी काय काय होतात बघा. मेन साठी टेलिग्रामला रिव्हिजन सेशन्स होतील. ठीक आहे, त्याच्यानंतर टेलिग्रामला क्विजेस होतील. ठीक आहे,
त्याच्यानंतर डेलीचे न्यूज जे असतील त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील, म्हणजे सोबत सोबत तुमचं करंट अफेअर पण होईल. ठीक आहे. नंतर वीकली स्पेसिफिक सब्जेक्ट बेस्ड काही टेस्ट असतील दर आठवड्यामध्ये. समजा ॲग्रोनॉमी चालू आहे, ॲग्रोनॉमीवर त्या विकेंडला त्याची एक टेस्ट असेल. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या चालतीलच. सोबत तुमच्या टेलिग्रामला तुमचं डाऊट क्लिअरिंगचं सेशन सुद्धा चालेल. ठीक आहे. सोबत तुमचं डाऊट क्लिअरिंगचं जे सेशन आहे ते सुद्धा तुमचं चालू राहील. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये एनरोल केल्याच्या नंतर मिळत जातील. बरं सर, मग फॅकल्टी कोण कोण आहेत, हे सगळे विषय तुम्हाला शिकवायचे, तर मग एकच फॅकल्टी असणार आहे का? तर नाही, डायव्हर्सिफाईड फॅकल्टी इज आपली स्ट्रेंथ आहे. तर डायव्हर्सिफाईड फॅकल्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर हे माझं नाव आहे सचिन वाघमारे आणि माझं MSc ऍग्री झालेलं आहे MPKV राहुरी मधनं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा BSc ऍग्री झाले आपलं परभणी मेन कॅम्पस मधनं, त्यानंतर MSc झाले राहुरी मेन कॅम्पस मध्ये. त्यानंतर मग नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जी ASRB ची नेट असते ती नेट क्वालिफाय झालेली आहे. त्यानंतर सिनियर ट्रेनिंग म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं नॅशनल सीड कॉर्पोरेशन मध्ये, जे काही नंतर मी स्किप केलं. टीचिंग एक्सपिरियन्स मला 5 वर्षाचा आहे आणि PG एंट्रन्स एक्झाम जी 2015 ला झाली होती ABM स्ट्रीम मध्ये, त्यामध्ये स्टेट रँक 2nd होती, JRF मध्ये 31st रँक होती OBC मधून. सो अशा वेगवेगळ्या एक्झाम्स देण्याचा, AFO चे इंटरव्ह्यू घेण्याचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स माझ्यासोबत आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे सुद्धा मॅनेजमेंट ट्रेनिंगचे इंटरव्ह्यूज वगैरे दिले होते, याच्यात सिलेक्शन पण झालेलं होतं. ठीक आहे, सिनियर ट्रेनिंगला. सो अशा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स, स्पेसिफिकली टीचिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला महत्वाचा आहे. टीचिंगचा एक्सपिरियन्स मला मागच्या 4 ते 5 वर्षापासून आहे. स्पेसिफिक शिवम सर्स अकॅडमीला मी 2019 पासून अटॅच आहे. 2019 सगळ्यात पहिल्यांदा मी तिथं करंट अफेअर घेतला होता ऑफलाईन मध्ये, तेव्हापासून मी शिवम सर्स अकॅडमी सोबत असोसिएटेड आहे. तर बघा, त्यानंतर आहेत महत्वाची फॅकल्टी विजय जाधव सर. विजय जाधव सर हे आपले सॉइलचे मास्टर आहेत. मास्टर याच्यासाठी की सरांचं MSc ऍग्री तर सॉइल मध्ये झालंय, बट ARS ची नेट पण त्यांनी क्वालिफाय केली आणि UGC ची जी नेट असते ती पण त्यांनी क्वालिफाय केली सॉइल सायन्स मध्ये, जी की खूप टफ असते. ठीक आहे. सॉइल सायन्स ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड विषय आहे, पण त्या विषयामध्ये सरांचे दोन्ही नेट झालेले आहेत. सर स्वतः AFO म्हणून सिलेक्ट झालेले आहेत कॅनरा बँकेमध्ये. ठीक आहे. 2019-20 ला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ते नंतर त्यांनी स्किप केलं. ठीक आहे. आणि सर ऍग्री असिस्टंट म्हणून 2019 ला जेव्हा सिलेक्ट झाले होते त्यावेळेस सुद्धा त्या डिव्हिजन मध्ये त्यांचा 1st रँक होता. ठीक आहे. अमरावती डिव्हिजन मध्ये त्यांचा 1st रँक होता. तर ही सगळी फॅकल्टी आपल्या सोबत आहे. त्याच्यानंतर हे आहेत आपले सतीश वाडवे सर. सतीश वाडवे सरांचं MSc ऍग्री झालेलं आहे अॅनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स मध्ये आणि सरांचा जवळपास 10 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सर हिंगोली जिल्ह्यामध्ये कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर तोंडापूरला मागच्या 10 वर्षापासून टीचिंग करत आहे. त्यामुळे ASDS चा कुठलाही प्रॉब्लेम तुमचा मागे राहणार नाही. प्रत्येक बारीक बारीक कन्सेप्ट तुमचा क्लिअर होत जाईल. ठीक आहे. मागच्या वेळेस सतीश वाडवे सरांच्या रूपानं आपल्या अकॅडमीला एक हिरा भेटल्यासारखं मला वाटतं. सतीश वाडवे सरांनी खरंच खूप चांगले लेक्चर्स घेतले. मागच्या वेळेस सुद्धा मुलांचा खूप फीडबॅक चांगला होता. त्यांच्या कॉलेजमध्ये सुद्धा खूप क्रेज आहे वाडवे सरांची. ठीक आहे. तर आता दुसरे आहेत निखिल राठोड सर. निखिल राठोड सर यांना बरेच जण ऑलरेडी ओळखत असतील, कारण निखिल राठोड सर हे अकोला विद्यापीठामध्ये फोरमचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. ठीक आहे. माझ्या मते 2016 ते 18 मध्ये त्यांचे MSc झालेले आहे, त्यावेळेस ते फोरमचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे निखिल राठोड सर सुद्धा बऱ्यापैकी फेमस आहेत. त्यांचं MSc ऍग्री 1st क्लास विथ डिस्टिंक्शन आहे. जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मध्ये त्यांचं हे MSc ऍग्री आहे. त्यांचं सुद्धा सिनियर ट्रेनिंग म्हणून सिलेक्शन झालं होतं नॅशनल सीड कॉर्पोरेशनला. 18-19 मध्ये ते त्यांनी स्किप केलं. ठीक आहे. 1st त्यांची रँक होती त्यांच्या कॅटेगरीमध्ये ऍग्री असिस्टंटच्या एक्झाम त्यांनी ज्यावेळेस दिली होती त्यावेळेस. त्यानंतर टीचिंग एक्सपिरियन्स मागच्या 3 वर्षापासून आहे त्यांना. आणि जी PhD एंट्रन्स एक्झाम ती दिली होती त्यांनी, PhD ला ऍडमिशन होतं घेतलं, बट एंट्रन्स एक्झाम ती दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रात त्यांचा 5वा रँक होता. सो अशा वेल रँक्ड आणि वेल एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. सगळ्या फॅकल्टीज वेल रँक्ड आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, मनीष मानकर सर बघा, मनीष मानकर सरांना बरेच जण ओळखत असतील, कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी गाजलेलं नाव म्हणजे मनीष मानकर सर आहेत. मनीष मानकर सरांचं MTech झालेलं ऍग्री इंजिनिअरिंग मध्ये आणि मनीष मानकर सरांनी ग्रामसेवक कृषी सेवकच्या विद्यार्थ्यांना खूप मदत केलेली आहे, खूप स्टडी मटेरियल दिलेलं आहे. त्यांनी अपडेट देण्यामध्ये मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलं युट्यूब चॅनल त्यांचं आहे टॉपला सध्या. त्यांचे 26,000 सबस्क्रायबर त्यांच्या स्वतःचे युट्यूब चॅनलचे आहेत. मनीष मानकर नावाने त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि जवळपास 16 ते 17,000 सबस्क्रायबर त्यांचे टेलिग्राम चॅनलचे आहेत. त्यामुळे असं खूप फेमस आणि खूप स्वतः टीचिंग मध्ये दिवस रात्र, म्हणजे रात्री 10 वाजता त्यांचं लाईव्ह असतं, कधी कधी 10 ते 11, आणि मुलं 400-500 मुलं लाईव्ह असतात त्यांना. तर खूप चांगली पर्सनॅलिटी आपल्याला मनीष मानकर सरांच्या रूपामध्ये आपल्याला शिवम सर्स अकॅडमी सोबत असोसिएटेड आहेत. सो मनीष मानकर सर आपल्याकडे ऍग्री इंजिनिअरिंग घेतात. सौरभ पाटील सर आहेत. सौरभ पाटील सर हॉर्टिकल्चर घेतील. 5 वर्षाचा अनुभव आहे सरांना टीचिंगचा. आणि सरांचं सुद्धा ऍग्री असिस्टंट म्हणून जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळेस त्यांच्या डिव्हिजन मध्ये 3rd रँक होती. सो ही सगळी जी फॅकल्टी आहे, ही सगळी फॅकल्टी खूप चांगल्या ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड मधून, खूप चांगल्या ऍग्रिकल्चरच्या एक्झाम्स मध्ये चांगल्या रँक मिळवून आणि त्यांची टीचिंग एक्सपिरियन्स आपण कन्सिडर करून त्यांना इथपर्यंत त्यांना तुमच्या समोर आणलेला आहे.
त्यामुळे यांचा टीचिंगच्या बाबतीत, यांच्या स्किलच्या बाबतीत बिलकुल कुठेही डाऊट घेण्याची गरज नाही. त्यामुळे खूप चांगली फॅकल्टी आपल्यासोबत आहे, याचा एक कॉन्फिडन्स माझा तर आहे, पण तुमचा पण राहील. इथून पुढे काही डेमो लेक्चर्स वगैरे त्यांचे होतीलच. ठीक आहे. तर त्यानंतर आता ही झाली मेन्सची फॅकल्टी. इंटरव्ह्यू फॅकल्टीमध्ये बघा, मी तर असणारच ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन विचारायला. सोबत संतोष दसरथे सर आहेत. संतोष दसरथे सर SSA सोबत मागच्या 3 वर्षापासून असोसिएटेड आहेत. मागचे 3 वर्ष ते आपल्याकडे AFO चे इंटरव्ह्यू घ्यायला येतात. संतोष दसरथे सर AFO स्वतः वर्किंग आहेत इंडियन बँकेमध्ये. ठीक आहे. इंडियन बँकेमध्ये ते 2017-18ला जॉईन झालेत, तेव्हापासून ते AFO म्हणून काम करताय इंडियन बँकेमध्ये. आणि मागच्या 3 वर्षापासून शिवम सर अकॅडमीला ते इंटरव्ह्यू घ्यायला येतात. बऱ्याच वेळा पहिल्याच वेळेस संतोष सरांनी काही स्पेसिफिक एक्सपेक्टेड क्वेश्चनची लिस्ट दिली होती. तर त्या लिस्टमध्ये जवळपास मॅक्झिमम प्रश्न आले होते. खूप जणांचे आणखीनही माझ्याकडे मेसेजचे स्क्रीनशॉट आहेत, बऱ्याच जणांचे टेलिग्रामचे मेसेजेस आलेले आहेत की सर एक्झॅक्टली जसे प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही विचारलेत, जसा अँबियन्स तुम्ही क्रिएट केला, जशी तुम्ही ती इंटरव्ह्यूची जी रूम ज्या प्रकारे तुम्ही ठेवली होती ऍज इट इज, तसाच एक्सपिरियन्स आम्हाला IBPSच्या इंटरव्ह्यूला सुद्धा आलाय. तर IBPSच्या इंटरव्ह्यूला मी असणार आहे, संतोष दसरथे सर असणार आहेत. त्यांच्या एक्सपिरियन्स वरनं आणि त्यांच्या नॉलेज वरनं आपला खूप मदत होते. सोबत एक HR चे सर असतात. HR चे सर कधी परवेज सर असतात, कधी इंगळे सर असतात, कधी कुणीही. म्हणजे त्यावेळेस आता त्या जानेवारीमध्ये जे सर आपल्याला अवेलेबल होतात, आपल्याकडे HR ची पण खूप मोठी फॅकल्टी आहे शिवम सरकडे, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. आपल्या सगळ्या ज्या इंटरव्ह्यू होतात त्या सगळ्या इंटरव्ह्यूची HR चे स्पेशल क्वेश्चन करण्यासाठी काही 3-4 टीचरची फॅकल्टी, त्यापैकी एखादी फॅकल्टी आपल्यासोबत येते. तसे 3-4 फॅकल्टीचा आपला एक इंटरव्ह्यूचा पॅनल असतो आणि यांच्या आपण जवळपास प्रत्येकाच्या इंटरव्ह्यूला 3 राऊंड घेत असतो. काही वेळा ऑनलाईन घेतो, काही वेळा ऑफलाईन घेतो. ठीक आहे. सो ऍज पर द टाइम अवेलेबिलिटी. याच्यानंतर सर डाऊट क्लिअरिंगची फॅकल्टी जेवढी मोठी आहे प्रिलिम्सच्या, तशी मेन्सला आहे का? तर मेन्सला पण डाऊट क्लिअरिंगची स्पेशल फॅकल्टी आहे. राज गोटे सर आहेत. राज गोटे सर या वर्षीपासून आपल्यासोबत असोसिएटेड आहेत. याआधी राज गोटे सरांनी खूप काम केलेलं आहे. त्यांचं स्वतःचं टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल पण आहे. आणि स्वतः राज गोटे सर जे आहेत ते RRB मध्ये सिलेक्टेड आहेत. आणि राजगोटे सर जे आहेत आपल्या अकॅडमीला टेलिग्राम सेशन घेणार आहेत, रिव्हिजन सेशन घेणार आहेत आणि डाऊट क्लिअरिंग करणार आहेत. डाऊट क्लिअरिंगला राजगोटे सर आहेत, मी आहे आणि त्या विषयाच्या टीचरचे आपण नंबर त्या स्टुडंटला देत असतो. जर कोणाला काही त्या स्पेसिफिक विषयाची अडचण असेल तर ते संपर्क करू शकतात. तर अशी आपली पूर्ण फॅकल्टी असणार आहे. ही सगळी फॅकल्टी मी तुमच्या समोर मांडलेली आहे. ही सगळी फॅकल्टी मांडल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर येतो तर तो येतो की सर ही बॅच लावायची, मात्र आम्ही लावायची तर कुणी लावायला पाहिजेत आणि या बॅच मधून कुठल्या परीक्षांची तयारी होईल? फक्त AFO ची तयारी होईल का? तर बिलकुल नाही. IBPS कडनं ऍग्रीच्या रिलेटेड जेवढ्या काही एक्झाम होतात त्या सगळ्या परीक्षांसाठी जे ऍग्रिकल्चरचा सिलेबस येतो तो सगळा आपण कव्हर करणार आहोत. याच्यात आपण भेदभाव नाही करणार की हा विषय मायनर आहे, AFO मध्ये 60 प्रश्न येतात त्यापैकी या विषयाचे कमी येतात मग ह्या विषयाला कमी वेटेज दिलं, तसं नाही. प्रत्येक विषय आपण डीप लेवलला जाऊन शिकवतो. त्यामुळे ऑल ऍस्पिरंट प्रिपेअरिंग फॉर ऑल IBPS एक्झाम्स और ZP एक्झाम जे आता चालू आहेत त्या रिलेटेड किंवा ऍग्री रिलेटेड कुठल्या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर ही मेन्सची बॅच फक्त तुमच्यासाठी आहे. याच्यामध्ये जवळपास आपण AFO, FCI, CWC, कृषी सेवक, नॅशनल सीड कॉर्पोरेशन, CWC या सगळ्या परीक्षांची तयारी तुमची होऊन जाईल. त्यामुळे ही बॅच म्हणजे ऑल इन वन पॅकेज आहे. ऑल इन वन कुठल्याही परीक्षेची तयारी तुम्हाला या एका बॅच मधून तयारी होऊ शकते. बघा, तर मग आता याच्यामध्ये सर फी स्ट्रक्चर कसं असणार आहे? जर तुम्ही प्रिलिम्सचा व्हिडिओ आधी बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल की फक्त प्रिलिम्सची जी फीस आहे ती जवळपास 12,000 आहे. ती 12,000 म्हणजे 12,000 आहे. ठीक आहे. आणि फक्त मेन्सची जी फीस आहे ती 2,000 आहे. ठीक आहे, 2,000 आहे. बरेच स्टुडंट असे असतात ज्यांना प्री आणि मेन्स दोन्ही लावायचं असतं, तर 12 + 2 अशी 14,000 त्यांची फीस प्री प्लस मेन्सची असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ऑनलाईन आहे त्यामुळे इन्स्टॉलमेंट वगैरे नसणार आहेत. वन टाइम तुम्हाला ही फीस पे करायची. फक्त मेन्स जर तुम्हाला लावायची असेल तर मला वाटतं की एवढ्या सगळ्या फॅकल्टी सोबत आणि एवढ्या सगळ्या फॅसिलिटी सोबत एवढ्या स्वस्तामध्ये महाराष्ट्रात तरी दुसरी कुठली बॅच नसेल. सो 2,000 मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या फॅकल्टी आणि एवढ्या मोठ्या फॅसिलिटी जर तुम्हाला मिळत असेल तर सगळ्यात कमी फीस मध्ये आपण टीचिंग करण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये शुभम सरांनी पण खूप जास्त कोऑपरेट केले. त्यांनी पण सांगितलं की आपल्याला स्टुडंटचा रिझल्ट येणं महत्वाचं आहे. त्यामुळं स्वतः शुभम सरांनी इनिशिएटिव्ह घेतलाय. फीस स्वतः त्यांनी सगळ्यात कमी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यासोबत व्हॅलिडिटी जी आहे ती परीक्षा होईपर्यंत, तुमची मेन्सची परीक्षा होईपर्यंत किंवा इंटरव्ह्यू होईपर्यंत आपण याची व्हॅलिडिटी ठेवत असतो. ठीक आहे. सो जवळपास व्हॅलिडिटी याची जानेवारी एंड पर्यंत असणार आहे. त्यामुळे एकदा तुम्ही ऍडमिशन घेतलं की तुम्हाला टेन्शन नाही. त्याच्यामध्ये कितीही वेळा रिव्हिजन तुम्ही करू शकता, कितीही वेळा तो व्हिडिओ जो आहे तो बघू शकता. सर आम्हाला सगळं आवडलं, आता फॅसिलिटीज आम्हाला आवडल्यात, आम्हाला फॅकल्टी आवडलेल्या आहेत, आम्हाला तुमचं टीचिंग स्ट्रक्चर वगैरे सगळं आवडलंय, बट आता ही बॅच घ्यायची कशी, कुठं अवेलेबल असेल? तर जी बॅच आहे ती शुभम सर्स अकॅडमी SSA
जर तुम्ही प्ले स्टोअरला गेलात आणि शुभम सर्स अकॅडमी एवढं जर टाईप केलात, शुभम सर्स अकॅडमी एवढं जर टाईप केलात, तर तुम्हाला असा आयकॉन असलेला एक ऍप्लिकेशन दिसेल. अकॅडमी असं जर तुम्ही टाईप केलात, कुठं? प्ले स्टोअरला, बरं का, प्ले स्टोअरला. अमेझॉन प्राईम वर नाही. अमेझॉन प्राईम वर तुम्हाला पंचायतची सिरीज भेटेल, पण प्ले स्टोअरला तुम्हाला शुभम सर्स अकॅडमीचं काय भेटेल? ऍप्लिकेशन भेटेल. चलत चलत उगाच मी प्रमोशन करून टाकलं पंचायतचं, बट ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम हे सगळे तुमच्याकडे असतील तर ते ऍप असू द्यात किंवा डिलीट करा. मात्र सगळ्यात महत्वाचं प्ले स्टोअरवरून शुभम सर्स अकॅडमीचं हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. शुभम सर्स अकॅडमीचं हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याच्या नंतर ऍडमिशनची प्रोसेस काय, कशी आहे, तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कुठल्याही सरांना कॉन्टॅक्ट केला की पूर्ण डिटेल माहिती मिळून जाईल. या सरांना तुम्ही कधी कॉल करू शकता, अजिंक्य सरांना, ठीक आहे. हा ऑफिसचाच नंबर आहे 9503 आणि अनिल सरांना हा कॉलिंगचा नंबर आहे, हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज जरी टाकलात किंवा एक मिस कॉल जरी देऊन ठेवलात, बऱ्याच वेळा असं होईल की तुमचा इथं मिस कॉल पडेल, कॉल एंगेज येईल किंवा सर कॉल उचलणार नाही, ते कामात असतील, तुमचा मिस कॉल पडला की तुम्हाला ते कॉल बॅक करतात, ठीक आहे. इन केस तुम्ही हे दोन्ही नंबर ट्राय करा आणि जर नंबर लागलाच नाही तर माझा नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतोय, 258532. तर हा माझा पर्सनल व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप करू शकता, ठीक आहे. किंवा ह्या स्क्रोल लाईनवर जो नंबर आहे त्या नंबरला सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला एएफओच्या बॅचची डिटेल्स पाहिजे म्हणून एवढं जरी तुम्ही मला मेसेज केलं तरी तुम्हाला बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. तर हे सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन जर तुमचे काही डाऊट्स मनामध्ये राहिले असतील बॅच विषयी तर तुम्ही कमेंट करा किंवा त्या कुठल्याही नंबरवर कॉल करा, मेसेज करा, तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. सोबत तुमचे जे काही मित्र असतील, तुमचे काही ज्युनियर्स असतील, तुमचे काही बॅचमेट्स असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण शुभम सर्स अकॅडमी मागच्या 5 वर्षापासून जवळपास नेहमी टॉपला राहिलेली आहे. जेव्हापासून बॅचची शुभम सर्स अकॅडमीची इस्टॅब्लिशमेंट झालेली तेव्हापासून आपले रिझल्ट वाढत गेलेले आहेत. 2023 चे रिझल्ट 1000 पार गेलेले आहेत, 1000 पार ओव्हरऑल सगळे बँकिंगचे रिझल्ट. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला एएफओचे रिझल्टचे सुद्धा आपल्याला 2024 मध्ये आणखीन वाढवण्याची आशा आहे, अपेक्षा आहे. त्यासाठी जेवढे तुमचे मित्र आहेत त्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओची लिंक पोहोचवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगायची विसरलोय, ते सांगतोय शेवटी, की आपण बॅचमध्ये ऍडमिशन फार लिमिटेड घेतो, ठीक आहे. त्यामुळे आपण यावेळी सुद्धा बॅचमध्ये ऍडमिशन फार लिमिटेड घेणार आहोत. जवळपास सरांनी सांगितलं की 100 पेक्षा जास्त ऍडमिशन घ्यायचे नाहीयेत, ठीक आहे. 100 पेक्षा जास्त ऍडमिशन आपल्याला घ्यायचे नाहीयेत. 100 ऍडमिशन्स आपण घेणार आहोत, ठीक आहे. फार तर आपण 100 ऍडमिशन्स घेणार आहोत. 100च्या पुढे जर ऍडमिशन गेले तर मग कदाचित आपल्याला नवीन बॅच सुरू करावी लागेल. बट पहिल्या बॅचमध्ये आपण फक्त 100चं ऍडमिशन घेतो, कारण शुभम सरांची ती सवय आहे की मेसच्या बाबतीत बोलतो बरं का, मेसच्या बाबतीत मी 100 ऍडमिशन घेणार आहे. शुभम सरांची जी सवय आहे की प्रत्येक स्टुडंटला पर्सनली ओळखणं, प्रत्येक ऑनलाईनच्या स्टुडंटला सुद्धा पर्सनली त्यांचा कॉल असतो, मेसेज असतो, त्यांचा फॉलोअप असतो. तसंच आपल्याला मेसला सुद्धा करायचा. प्रत्येक पर्सनल स्टुडंटचा अभ्यास कुठपर्यंत आलाय, प्रिलिम कुठपर्यंत आले, प्रिलिम मध्ये काय अडचणी आहेत, मेस मध्ये काय अडचणी आहेत, हे पर्सनली आपल्याला प्रत्येकाला कॉल करून विचारायचे, प्रत्येकाला पर्सनली आपल्याला त्यांच्या टच मध्ये राहायचे. त्यामुळे आपण लिमिटेड सीट्स ठेवणार आहोत. त्यामुळे ऍज सुन एज तुम्ही हा व्हिडिओ बघताय ऍडमिशन कन्फर्म करून टाका. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला दर महिन्यामध्ये आता जरी ऑनलाईन सेशन चालू असेल तरी दर महिन्यामध्ये ऍटलिस्ट 1 व्हिजिट माझी संभाजीनगरला असणार आहे. त्यामुळे जे मुलं तिथं ऑफलाईन मध्ये तयारी करत आहेत, ऑफलाईन बॅचला आहेत किंवा काही जण ऑनलाईन बॅचलाच असतात पण तिथं तयारी वातावरणासाठीच करत असतात, तर पर मंथ 1 व्हिजिट माझी तिथं संभाजीनगरला असणार आहे. फक्त आणि फक्त तुमच्या मेन्सच्या डाऊट्सवर चर्चा करण्यासाठी. मेन्समध्ये काय डाऊट येतं, मेन्समध्ये कसा अभ्यास करायला पाहिजे, तुमचे डिस्कशन सेशन कसे चालू आहेत, हे सगळं बघण्यासाठी मी दर महिन्यामध्ये एकदा औरंगाबादला येऊन तुमचा अभ्यासाचा फॉलोअप घेणार आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा मिळणार आहेत, कुठे मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आहे. शेवटी आता ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय, शेअर केलाय, लाईक केलाय, त्या सगळ्यांसाठी खूप खूप थँक्यू, धन्यवाद. आणि आपले जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत या सगळ्या प्लॅटफॉर्मला तुम्ही अटॅच व्हा. युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, ठीक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल स्पेशल एसएसए ऍग्रिकल्चर नावानं पण एक टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यावर आपण फक्त ऍग्रिकल्चरच्या काय करत असतो, फक्त आपण ऍग्रिकल्चरच्या पोस्ट घेत असतो, ऍग्रिकल्चरचे क्विजेस घेत असतो, ऍग्रिकल्चरचे अपडेट देत असतो, ठीक आहे. सो टेलिग्राम चॅनल आहे आणि ऍप्लिकेशन आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्ही अटॅच व्हा. कुठलीही अडचण असेल, कुठलाही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.